नमस्कार मित्रमंडळींनो, मी आहे संग्राम गायकवाड आणि आज आपण आलेलो आहोत एरंडवण्यामध्ये एरंडवण्याची सगळ्यात लक्झुरियस प्रॉपर्टी बघण्यासाठी। चला तर आता बघूयात इकडचा मास्टर प्लॅन। टोटल 4.5 एकरची ही लँड पार्सल असणार आहे। हो, तुम्ही नक्की बरोबरच ऐकलेलं आहे। 4.5 एकराचा हा लँड पार्सल आहे। एरंडवण्यामधला हा सगळ्यात मोठा लँड पार्सल आहे। याच्यामध्ये मित्रांनो 2 क्लस्टर्स आहेत, ए आणि बी। ए क्लस्टरमध्ये A1 आणि A2 असे 2 टावर्स आहे आणि बी क्लस्टरमध्ये तुम्हाला 3 टावर्स मिळतील, B1, B2 आणि B3। याच्यामध्ये तुम्हाला 2, 3 and 4 BHK चे अपार्टमेंट्स मिळणार आहेत आणि आपण आज बघणार आहोत 4 BHK चा अपार्टमेंट ज्याचा कार्पेट असणार आहे 1937। आता ए क्लस्टर जो आहे मित्रांनो, ए क्लस्टरमध्ये तुम्हाला 2 टावर्स मिळतील। टेंटेटिव्हली 6 मजल्याचं तुमचं कार पार्किंग आणि 27 मजल्यांचं तुमचं टावर असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 25+ ॲम्युनिटीज सुद्धा मिळणार आहेत। आणि त्याच प्रकारे बी जो क्लस्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 बिल्डिंग्स मिळतील। त्याच्यामध्ये तुम्हाला 6 माळ्याचं पार्किंग आणि 29 माळ्यांची तुमची ही इमारत असेल। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेंटेटिव्हली 25 ॲम्युनिटीज मिळणार आहेत। व्यंकटेश ग्रुप क्वालिटी आणि रिलायबिलिटीसाठी ओळखला जातो। डेव्हलपरने ते खूप सुंदर असं एक्सपिरियन्स सेंटर बनवलेलं आहे। तर चला तर आपण हे एक्सपिरियन्स सेंटर बघूया। चला तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट ज्याचा कार्पेट 1937 आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लॉबी जी आहे बाहेरच्या बाजूला अशाच प्रकारे मिळणार आहे आणि आतमध्ये सुद्धा वेगळी लॉबी मिळणार आहे। आपण आता घर समजून घेऊयात। तुम्हाला इथे व्हिडिओ डोअर फोन मिळेल 1 टचचा, त्याचबरोबर डिजिटल डोअर लॉक सुद्धा मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन डोअर जो आहे हा व्हेरी हाय क्वालिटीचा डोअर आहे आणि मोठा डोअर आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच हे दाखवलेलं आहे। आता आपण एंट्रन्स लॉबी बघूयात, प्लीज कम। आत आल्याबरोबर इथे खूप प्रशस्त लॉबी मिळते जिचा साईज 8x5 असेल, बघून घ्या। एंट्रन्स लॉबी समोर इथे तुम्हाला एक पेरेंट्स रूम किंवा गेस्ट रूम मिळते। मित्रांनो, ही खूप स्ट्रॅटेजिकली रूम इथे प्लेस केलेली आहे कारण का ओल्ड एजमध्ये पेरेंट्सला इथून बाहेर जाण्यासाठी सोपं होऊ शकतं। तर आता आपण बघूयात पेरेंट्स रूम, प्लीज कम। अगदी प्रशस्त ही अशी तुम्हाला पेरेंट्स रूम मिळेल ज्याची साईज 11x13 असेल। तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी 4 BHKs मध्ये ही बेडरूम थोडीशी छोटी असते, इथे तुम्हाला एकदम स्पेशियस बेडरूम मिळते। तर ह्या बाजूला तुम्ही छान अशा प्रकारे तुमच्या मम्मी डॅडींसाठी एक मोठं वॉर्डरोब बनवू शकता, किचन हर दोन्ही होईल। त्याचबरोबर इथे एक छोटंसं तुम्ही ड्रेसिंग पण काउंटर करू शकता आणि त्याचबरोबर अशा प्रकारे इथे एक प्रशस्त असा मोठा बेड मिळू शकेल। ही जी बेडरूम आहे मित्रांनो, ही अटॅच वॉशरूम बरोबर असणार आहे। आपण आता वॉशरूम बघूयात, प्लीज कम। वॉशरूम तुम्हाला ॲज इज मिळेल, अमेरिकन स्टँडर्ड आणि गृहाचे फिटिंग्स आहेत आणि त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी इथे एक विंडो सुद्धा आहे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाल्कनी। ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मित्रांनो 3 बाल्कनी मिळणार आहेत आणि तुमची लिव्हिंग आणि पेरेंट्सची जी बेडरूम आहे त्याला एक कनेक्टेड बाल्कनी असणार आहे। ती ही बाल्कनी आहे। किती प्रशस्त बाल्कनी तुम्ही बघू शकता। तुमचे पेरेंट्स इथे इव्हनिंगमध्ये किंवा मॉर्निंगमध्ये कॉफी टीचा आनंद घेऊ शकतात। टेंटेटिव्हली 24x8 ही बाल्कनी आहे, खूप स्पेशियस आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही इथे ग्लासचं मटेरियल किंवा ॲल्युमिनियमचं मटेरियल पण बघू शकता। खूप हाय क्वालिटीचं इथे तुम्हाला मटेरियल वापरलेलं आहे। सेफ्टीची इथे पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। आता आपण बघणार आहोत लिव्हिंग अँड डायनिंग। लिव्हिंग अँड डायनिंग तुम्ही माझ्याबरोबर येऊन बघणार आहात तर तिकडून तुमचं येत आहे, तुम्ही ठरवा। आणि हा आहे तुमचा 13x18चा प्रशस्त लिव्हिंग अँड डायनिंग। मित्रांनो, इथे तुम्ही अशा प्रकारे सी शेपमध्ये खूप छान सोफा सेट करू शकता आणि त्याचबरोबर इथे 65 इंचचा TV सुद्धा तुम्ही लावू शकता। तर ह्या लिव्हिंग बरोबर एक अटॅच बाल्कनी सुद्धा आहे। 24 फुटाची ही बाल्कनी असणार आहे। आपण ऑलरेडी बघितलेली आहे, पण लिव्हिंग मधून तुम्ही एकदा बघून घ्या, प्लीज। कशी वाटली बाल्कनी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आता तुम्ही इकडून पटकन या, आपण डायनिंग बघूयात। आता आपण डायनिंग बघून घेऊयात। 13x11चा प्रशस्त असा डायनिंग इथे आहे। तुम्हाला हा 6 सीटरचा डायनिंग स्पेस मिळतोय आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूला बऱ्यापैकी चांगली जागा आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, डायनिंग आहे तुमची किचनच्या समोर आणि किचन जे आहे मित्रांनो ते पॅरलल प्लॅटफॉर्ममध्ये मिळणार आहे। आपण बघत या। 11x9चं हे किचन असणार आहे आणि पॅरलल प्लॅटफॉर्म असल्यामुळे जागा भरपूर आहे। एका बाजूला तुमचं कुकिंग टॉप आहे, इकडच्या बाजूला तुमचं सिंक आहे आणि त्याचबरोबर ह्या बाजूला तुमचं
चॉपिंग काउंटर सुद्धा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज इतकी मोठी घरं आहेत पण सगळ्यांचे किचन्स छोटे असतात, त्याच्यामुळे डबल डोअरचा रेफ्रिजरेटर जो आहे तो बसू शकत नाही. पॅरलल प्लॅटफॉर्म असल्यामुळे इथे तुम्हाला डबल डोअरचा रेफ्रिजरेटरसाठी जागा दिलेली आहे आणि त्याच्या खाली तुम्ही इथे डिशवॉशर सुद्धा ठेवू शकता. किचन आपलं बघून झालेलं आहे. आता आपण उरलेल्या 3 बेडरूम्स बघूयात. या घरामध्ये तुम्हाला 2 मास्टर बेडरूम्स आहेत आणि दोन्ही मास्टर बेडरूम्सला अटॅच बॅल्कनी आहे. तुम्हाला कुठली बॅल्कनी बघायची आहे? तुम्ही तर माझ्याशी बोलू शकत नाही, पण मी तुमच्याशी बोलू शकतो. त्याच्यामुळे पहिले आपण ही बेडरूम बघूयात, त्याच्यानंतर तिकडची बेडरूम बघूयात. प्लीज कम. अगदी प्रशस्त अशी ही मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज 14x14ची आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 14 फुटाची बेडरूम असल्यामुळे 7 फुटाचा बेड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढच्या बाजूला बऱ्यापैकी चांगली स्पेस मिळते आणि डायगोनली बेडरूम मोठी होते. तर ही एकदम मोठी आणि प्रशस्त बेडरूम आहे 14x14 फुटांची. ह्या बाजूला तुम्हाला खूप मोठा जो आहे वॉर्डरोब स्पेस आहे, एक मोठा बेड आहे, समोर तुम्ही टीव्ही लावू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे तुम्हाला एक विंडो सुद्धा आहे. आणि जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इथे तुम्हाला 3 बॅल्कनीज आहेत, तर एक बॅल्कनी ह्या मास्टर बेडरूम बरोबर आहे, ती आपण बघून घेऊयात. 13x4.5ची ही तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. या बाल्कनीमधून तुम्ही इकडचे खूप सुंदर व्ह्यूज बघू शकता आणि त्याचबरोबर इथे हाय क्वालिटीचे तुम्हाला ग्लास आणि ॲल्युमिनियमचं रेलिंग सुद्धा मिळणार आहे. आणि ह्या मास्टर बेडरूम बरोबर तुम्हाला एक अटॅच वॉशरूम मिळणार आहे. प्लीज हॅव अ लुक. अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहेच्या इकडे तुम्हाला फिटिंग्स मिळतील. आता आपण बघूयात किड्स बेडरूम. किड्स बेडरूम ही छोटी नाही आहे, खूप मोठी बेडरूम आहे. प्लीज कम. मित्रांनो, 11x16ची खूप मोठी इथे तुम्हाला किड्स बेडरूम मिळेल. तुम्ही बघू शकता खूप सारी जागा इथे तुम्हाला मिळते. त्याचबरोबर ह्या बाजूला तुम्हाला एक वॉर्डरोबसाठी सुद्धा वेगळी जागा मिळते. बेड जो आहे हा तुम्हाला किंग साईजचा तुम्ही इथे आरामात लावू शकता आणि ह्या बाजूला तुम्हाला मोठी विंडो मिळते. विंडो खालच्या बाजूने पूर्ण फिक्स्ड आहे आणि वरच्या बाजूने ओपनेबल असेल. किड्स बेडरूम मुलांना तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या किड्स बेडरूम बरोबर जी तुमची कॉमन बेडरूम आहे, कॉमन वॉशरूम ह्या बाजूला आहे. हॅव अ लुक. याच कॉमन वॉशरूम बरोबर इथे तुम्हाला एक बेसिन काउंटर मिळतो. हा बेसिन काउंटर अगदी डायनिंगच्या समोर आहे. या घरामध्ये 3 बाल्कन्याज आहेत, त्या तिन्ही वेगवेगळ्या डिरेक्शन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे नॉर्थ, साऊथ किंवा ईस्ट डिरेक्शनमध्ये ह्या तुम्हाला बाल्कन्याज मिळतील आणि तुम्ही तिन्ही व्ह्यूज एन्जॉय करू शकता. ड्रोन शॉट मी सगळे टाकलेले आहेत. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत सेकंड मास्टर्स, जी तुमची बेडरूम असू शकते. आणि ही जी मास्टर बेडरूम आहे याला सुद्धा तुम्हाला अटॅच बॅल्कनी मिळणार आहे. बेडरूम किती प्रशस्त आहे तुम्ही बघू शकता, कारण का याचा साईज 14x14चा आहे. एकदम प्रशस्त बेडरूम आहे. 14 फीटची बेडरूम असल्यामुळे किंग साईजच्या बेडच्या नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता इथे किती मोठी जागा मिळते तुम्हाला. त्याचबरोबर ह्या बाजूला वॉर्डरोब स्पेससाठी तुम्हाला प्रशस्त जागा मिळते आणि ही बेडरूम अटॅच ह्याला बॅल्कनी असल्यामुळे ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक डेक मिळतो, ज्याचा साईज 5x14चा आहे. हॅव अ लुक. मास्टर बेडरूम कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ह्या मास्टर बेडरूममध्ये येण्यासाठी इथे तुम्हाला एक लॉबी क्रिएट होते, त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी खूप चांगली मिळते. आणि उजव्या बाजूला तुम्हाला एक वॉशरूम आहे. हॅव अ लुक.